एक वेगळं वळण आयुष्याला आलं आणि त्या वेगळ्या वळणाने सागरला शिवलक्ष्मीकडे जाण्याचा एक खडतर प्रवास दिला। शरीरातला तो बायकीपणा होता, त्याचा फायदा अनेकांनी घ्यायचा प्रयत्न केला। अगदी मला जीवे मारून टाकण्यापर्यंतची घटना घडली। प्रॉपर्टीसाठी मला मारून टाकण्याचा एक मोठा कट रचण्यात आला होता। त्याच वर्षी घर सोडून देण्याचा निर्णय घेतला आणि मी सागरचं शिवलक्ष्मी होण्याचा निर्णय घेतला। मी मेल टू फिमेल ट्रान्सजेंडर सर्जरी केली, कारण हा शरीरातला बायकीपणा मला त्या शरीरात राहू देत नव्हता। ते घुसमटलेलं आयुष्य जगण्यापेक्षा सागरला मारून शिवलक्ष्मीला नवीन आयुष्य देणं मला कधीही उत्तम वाटलं। घरात असलेल्या अंगावरच्या सोन्या नाणे दागिन्यासहित माझ्या सर्व प्रॉपर्टीसहित सर्व दान करून एका दुसऱ्या व्यक्तीचा हात धरण्याची संधी मला मिळाली। परंतु जेव्हा आयुष्यामध्ये मला फाशी घेण्याची वेळ आली होती तेव्हा कुणी शिवलक्ष्मी मला दिसत नव्हती। जेव्हा माझ्या आयुष्यामध्ये मला सुसाईड करायची वेळ आली होती तेव्हा कोणी सपोर्ट करायला उभं नव्हतं। नमस्कार। अरे माफ करा, आज तुम्हाला माझी सुरुवात नमस्कारने कशी काय? ग्रो मोशनच्या माध्यमातून मी तुमच्या सर्वांची लाडकी महामंडलेश्वर डॉक्टर शिवलक्ष्मी माझ्या जीवनाचा एक आगळा वेगळा प्रवास घेऊन आले आहे। आई गेल्यानंतर जे आयुष्यात वादळ आलं होतं त्या वादळाने अगदी सागरचं आयुष्य खंगाळून काढलं होतं। आता बऱ्याच जणांना खंगाळून या शब्दाचे प्रश्न पडतील। खंगाळून म्हणजे अगदी मला पूर्णपणे फिरवलं होतं की हे आयुष्य आता नकोसं झालं होतं। या आयुष्यामध्ये घडणाऱ्या पुढच्या कुठल्याच गोष्टी नको होत्या, कारण आई गेली आणि आईसोबत घडलेल्या ज्या सगळ्या घटना ज्या मला कॅमेऱ्यावर सांगायच्या पण नाही आहेत त्या घटना मला सगळ्या कळाल्या आणि त्यानंतर मी जरा सुधीरबुधीरच झाले होते, कारण मला ते कळतच नव्हतं काय होतं आहे, माझ्या आयुष्यामध्ये काय घडतं आहे। आणि ह्या घटना झाल्यानंतर आईच्या 10व्याच्या दिवशी एक खूप मोठा इन्सिडेंट घडला। त्या इन्सिडेंटनंतर वडीलही गेले आणि वडील गेल्यानंतर शिंदे फॅमिलीतली सगळ्यात मोठी व्यक्ती म्हणजे सागर राहिला आणि माझ्या मागे बहीण आणि 2 भाऊ राहिले होते। खरं तर त्या बहिणी आणि भावांबद्दल काही बोलावं असं माझ्या आयुष्यामध्ये काही उरलेलं नाही आहे, कारण बोलतात अशा माणसांबद्दल की ज्या माणसांना आपल्याबद्दल किंवा आपल्याला त्यांच्याबद्दल आपुलकी उरली असेल। हो, आपुलकी उरते बरं का, परंतु जेव्हा देण्याघेण्याची गोष्ट येते तेव्हाच। 2011मध्ये जेव्हा आई गेली त्यानंतर एक वेगळं वळण आयुष्याला आलं आणि त्या वेगळ्या वळणाने सागरला शिवलक्ष्मीकडे जाण्याचा एक खडतर प्रवास दिला। शरीरातला तो बायकीपणा होता, त्याचा फायदा अनेकांनी घ्यायचा प्रयत्न केला, पण आई गेल्यानंतर एकच वर्षात वेगवेगळ्या पद्धतीने घरात होत असलेला त्रास, ज्या त्रासाच्या बदल्यामध्ये अगदी मला जीवे मारून टाकण्यापर्यंतची घटना घडली। आजही तुम्ही 2011चे जर मनमाड शहरामध्ये जे साप्ताहिक पेपर्स असतात त्याच्यामधले जर काही लेख वाचले तर तुमच्या लक्षात येईल की त्यावेळीच्या पत्री सरकार आणि जनश्रद्धामध्ये प्रॉपर्टीसाठी मला मारून टाकण्याचा एक मोठा कट रचण्यात आला होता आणि त्या संदर्भात तक्रारी झाल्या, पोलीस स्टेशन झाले, सगळं झालं। पण कुठेतरी एका ठिकाणी असं वाटलं की माझे आई वडील नाही आहेत, या आयुष्यात काय उरले, मी निघून जावं, सोडून द्यावं। मी त्याच वर्षी घर सोडून देण्याचा निर्णय घेतला आणि लक्ष्मीपूजनच्या दिवशी जेव्हा घरामधलं वातावरण पाहिलं, आई वडील गेल्यानंतरचं ते पहिलंच वर्ष की त्या घरामध्ये ती लक्ष्मीपूजन माझ्यासाठी दळभद्री वाटायला लागली होती आणि या शिवलक्ष्मीने सागर असताना त्या घराचा निरोप घेतला। बरं, निरोप घेतला, पण कुठे जायचं आहे, काय जायचं आहे, कुणाकडे जायचं आहे, काय करायचं आहे, कुठे करायचं आहे, मला काहीच माहीत नव्हतं। पण मला शिक्षण पूर्ण करायचं होतं, म्हणून मी शिक्षण पूर्ण करायचं ठरवलं आणि त्यासोबतच माझ्यात असलेली जी कला होती ना नृत्य करण्याची, त्या कलेला मी माझ्या आयुष्याचं घटक बनवलं
आणि मी डान्स क्लासेस घ्यायला सुरुवात केली. साईबाबांची नगरी असं म्हणतात की तिथे भिकारी जरी गेला तरी तो खाली हात परत येत नाही. आणि मी मनमाड सोडलं आणि मी शिर्डी नगरीमध्ये गेले. जुना मित्र होता, त्या मित्रासोबत मी तिथे राहिले. त्याने मला काही हॉटेल्समध्ये काम करण्यासाठी हे केलं. पण माझं आयुष्य त्याच्यामध्ये गुरफटणारं नव्हतं, त्या सगळ्या गोष्टींमध्ये अडकणारं नव्हतं. आजही आठवतं युवराज जैन नावाचा मित्र, ज्या युवराजने मला खरं तर माझ्या आयुष्याला वेगळं वळण लागत असताना माझा हात धरला होता आणि मला सांगितलं होतं की अरे तू एवढ्या मोठ्या संपत्तीचा वारसदार आहेस आणि असं भिकाऱ्यासारखं फिरणार आहेस, हॉटेल्सवर काम करणार आहेस. आणि तेव्हा कुठेतरी मला वाटलं की मी काहीतरी वेगळं करावं, म्हणून शिर्डीमधल्या एका शाळेमध्ये मी डान्स टीचर म्हणून शिकवायला लागली आणि अनेक विद्यार्थी माझ्याकडे डान्स शिकायला यायला लागले. मी 350 विद्यार्थ्यांना दिवसभरात डान्स शिकवत होते. 350 विद्यार्थ्यांच्या बॅचेस तयार झाल्या माझ्याकडे आणि मी सगळं वेगळं होत असलेलं, वेगळं घडत असलेलं कसं सरळ होतं आहे हे बघून खुश होत होते. मला वाटलं होतं की त्या काळात माझ्या आईने जो शब्द दिला होता ना की जे तुझ्यावर असतील ते उद्या पहिल्या रांगेत बसतील, सेम तसंच होतं. अनेक 10 ते 15 शाळांमध्ये, जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये, प्रायव्हेट स्कूल्समध्ये, ब्रँडेड स्कूल्समध्ये ॲज ए व्हिजिटिंग टीचर म्हणून मी जात होते आणि कल्चरल ॲक्टिव्हिटीज मी तिथल्या हेल्ड करत होते. आणि तेव्हा मी एका वेगळ्या नावारूपास आले आणि तेव्हा मला सर्वजण शिंदे सर म्हणून ओळखायला लागले. ती गॅदरिंग जेव्हा झाली तेव्हा अनेक जणांना आवडली आणि कोपरगावमधील नामांकित एक शाळा आहे, त्या शाळेमध्ये मी ॲज ए टीचर म्हणून अपॉइंट झाले. तिथे शिकवत असताना खूप सारे अनुभव आले आणि ते सगळे अनुभव घेत असताना कुठेतरी पुन्हा वाटलं, आई वडिलांची आठवण यायला लागली. भविष्यात पुढे काय करायचं आहे माहीत नाही. मी फक्त डान्स करायचं तर कोणासाठी पैसा कमवायचा आहे, काय करायचं आहे, जगायचं काय आहे. ना घरच्यांची साथ आहे, ना आईवडील सोबत आहे, मित्रमंडळींसोबत संपूर्ण आयुष्य नाही जाऊ शकत. तेव्हा माझ्यातला त्या बायकीपणाला एक वेगळं वळण द्यायचं ठरवलं होतं आणि मी निघून गेले तारापीठला, काशीला, कामाख्याला. तिथे जाऊन वेगवेगळ्या गोष्टींचा शोध घेतला. तिथे मला गुरु भेटले आणि त्या गुरूंनी मला सगळ्या सिद्धींचं, साधनेंचं आणि आयुष्याच्या शेवटच्या मोक्षाचा मार्ग जो असतो ते गुपित दिलं, ते रहस्य दिलं. आणि मला कळालं की या आयुष्यामध्ये सागर म्हणून जगणे हा माझा शेवट नाही आहे. आणि मी वळण घेतलं. तो वळण घेण्याचा रस्ता होता तो माझ्या मोक्षाचा मार्ग असेल, नेहमी हाच विचार करून मी पुढे चालत राहिले. आणि मी सिद्धी, साधना, तंत्र साधना, दशमहाविद्या या सगळ्या गोष्टींना पाहत गेले, गुरु केले आणि मी आयुष्यामध्ये पुढे जाण्याचं ठरवलं. पण माझ्याकडे येत असलेला पैसा पाहून, जेव्हा मी पुन्हा आले तेव्हा माझ्याकडे येत असलेला पैसा, माझं नाव लौकिक पाहून पुन्हा फॅमिलीने घरी नेण्याचं ठरवलं. पुन्हा घरी गेले. आता ह्या गोष्टी सांगण्यासारख्या पण नाही आहेत, कारण कदाचित या गोष्टी मी जेव्हा कॅमेऱ्यावर सांगते तेव्हा घरच्यांकडून धमक्या येतात, आजही येतात, कालही आली होती की मी एवढी नावारूपाला आहे आणि लोकांना मला भेटण्यासाठी अपॉइंटमेंट घ्यावी लागते, लोक मला भेटण्यासाठी तरसतात, बायका मला बघून रडतात आणि माझ्या फॅमिलीतली लोक ज्यांना मी फक्त दिलं नाही किंवा त्यांना माझ्याकडनं हे मिळत नाही म्हणून ते मला सरळ सरळ आमचं नाव घेऊ नका इथपर्यंत ठेवतात. पण शेवटी त्या घरातला, त्या कुळातला सागर आज वेगळ्या वळणावर आला. याला कारणीभूत पण ह्या सगळ्या घटना घडतच होत्या. आणि मी हे सगळं करत असताना ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं, मी माझं MA कंप्लीट केलं. तेच करत असताना सिद्धी, तंत्र, मंत्र, साधना या सगळ्या गोष्टी आणि दशमहाविद्यांमध्येही स्वतःला पारंगत करत गेले. आणि पुन्हा जेव्हा मला माझ्या घराकडे वळण्याचा रस्ता दिसला तेव्हा मला कळत होतं की पुढे पुन्हा माझ्यासाठी एक खड्डा खोदला जातो आहे. आणि सेम तसंच झालं. तो खड्डा मला त्या खड्ड्यामध्ये पुरण्याच्या अगोदर तो खड्डा दुसऱ्यांसाठी सोडून मी त्या खड्ड्यावरून उडी मारून जायचं ठरवलं आणि मी सागरचं शिवलक्ष्मी होण्याचा निर्णय घेतला. मी मेल टू फिमेल ट्रान्सजेंडर सर्जरी केली, कारण हा शरीरातला बायकीपणा मला त्या शरीरात राहू देत नव्हता.
जे माझ्यासोबत घडत होतं, जे माझं वागणं होतं, जे सगळं माझं बिहेवियर होतं, जो माझा राहण्याचा ऑरा होता, यातून कुठलीही व्यक्ती किंवा कुठलीही स्त्री मला नवरा म्हणून स्वीकारू शकत नव्हती. आणि मला माहीत होतं की मी या शरीरामध्ये हे आयुष्य जगू शकणार नाही. ते घुसमटलेलं आयुष्य जगण्यापेक्षा सागरला मारून शिवलक्ष्मीला नवीन आयुष्य देणं मला कधीही उत्तम वाटलं. आणि मी खूप विचार करून या निर्णयाकडे वळाले आणि मी मेल टू फिमेल सर्जरी केली आणि मी शिवलक्ष्मी या आयुष्याकडे वळाले. जेव्हा मी शिवलक्ष्मी या आयुष्याकडे वळाले त्याच काळामध्ये घरातला सगळा जो काही कारभार होता तो माझ्या हातात येत होता. परंतु मी फक्त देत राहावं, पण त्यांच्याकडून कशाची अपेक्षा करू नये या भावनेने कदाचित त्यांना एकटं पाडायला सुरुवात केली. आणि ती ईर्ष्या पुन्हा मला त्या खड्ड्यामध्ये लोटण्याच्या मागे लागली होती. आणि म्हणूनच की काय, माझ्या आयुष्यात एक घटना घडली. घरात असलेल्या अंगावरच्या सोन्या नाणे दागिन्यासहित माझ्या सर्व प्रॉपर्टीसहित सर्व दान करून एका दुसऱ्या व्यक्तीचा हात धरण्याची संधी मला मिळाली. मी निर्णय घेतला, जे घरदार आहे, ज्या गाड्या आहेत, 4 व्हीलर 2 व्हीलर, माझं सगळं सोनं नाणं, माझ्या अंगावरच्या साड्या कपड्यांसहित चप्पलसहित मी सगळं दान केलं. अर्थात मी हक्क सोडपत्र लिहून दिलं. आता हक्क सोडपत्र काय असतं, तर जे आईवडिलांच्या वडिलोपार्जित प्रॉपर्टीमधून मला मिळालेलं असतं ते आपल्या इतर वारसदारांना हक्क सोडून देऊन टाकणं. परंतु त्याच्याही व्यतिरिक्त जे माझं स्वतःचं कमवलेलं होतं त्याचाही हक्क सोडून अंगावरच्या कपड्यावर मी आयुष्यात एका वेगळ्या वळणावर गेले आणि वेगळ्या वळणावर जाऊन एक हात पकडला आणि त्या हाताने पुढे या शिवलक्ष्मीला जगायला शिकवलं. त्याच काळामध्ये मी आंतरराष्ट्रीय किन्नर आखाड्यासोबत जोडली गेली आणि माझ्या आयुष्याला एक नवीन वळण आलं. आचार्य महामंडलेश्वर अर्थात माझ्या गुरुवर्य डॉक्टर लक्ष्मीनारायण त्रिपाठी माईंनी माझ्यावर जो मायेची सावली आणि माझ्यावर जो पदर टाकला त्या पदराने या आयुष्याचं सोनं झालं. आणि माझी आई जरी गेलेली असली तरी मला आईची माया ममता प्रेम देणाऱ्या इंटरनॅशनल किन्नर आखाड्याच्या उपाध्यक्ष पार्वती माईंनी मला लेकरासारखं जवळ केलं. जेव्हाही मला दुःख वाटलं तेव्हा त्या मिठीमध्ये माझ्या डोळ्यातले अश्रू थांबले नाही, कारण मला त्या मिठीमध्ये माझ्या आईचं प्रेम भेटलं, त्या आईची माया, त्या आईची ममता भेटली. जरी जिजाबाई गेली असेल तरी पार्वती माई माझ्यासाठी जिवंत आहे हे आजही डोक्यामध्ये ठेवून मी जिजाबाई समजून पार्वती आईला मिठी मारत असते. खूप वेळा वाटतं आई तुझ्याजवळ खूप काही सांगायचं आहे, आई तुझ्याशी खूप बोलायचं आहे, माझ्या आयुष्यातल्या खूप घटना सांगायच्या आहेत, पण त्या आईला नाही सांगू शकत ना, म्हणून पार्वती आईंजवळ सगळं सांगते. पार्वती आईंनी जगण्याची उमेद दिली आणि आध्यात्मिक क्षेत्रामध्ये आचार्य महामंडलेश्वर डॉक्टर लक्ष्मीनारायण त्रिपाठी माईंनी शिष्य म्हणून स्वीकारलं आणि मला या जीवनाचं सोनं करण्याची संधी दिली. महंतपदावरती मी विराजमान झाले आणि महंत म्हणून देव धर्म हिंदू सनातन धर्म या सगळ्या गोष्टींच्या प्रचार प्रसारांकडे माझं लक्ष वळवलं. दशमहाविद्या तंत्रसाधना या सगळ्या गोष्टी तर करतच होते, पण त्यासोबत हिंदू सनातन धर्माची धुरा, तो हिंदू सनातन धर्माचा भगवा हातात घेऊन हिंदू सनातन धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्याची संधीही मला मिळाली. आणि मी पुढे जात गेले. पुढे जात असताना ह्या सगळ्या घटनांसोबत मी जेव्हा कुठेतरी मोठी होते आहे हे जेव्हा लोकांच्या लक्षात यायला लागलं तेव्हा पुन्हा परिवाराचा हस्तक्षेप वाढला आणि परिवाराने मी सोशल मीडियावर प्रसिद्ध झाले, मी सोशल मीडियावर कुठेतरी मोठ्या नावारूपास गेले, लोक मला भेटण्यासाठी तरसतात, लोक मला प्रोग्राम्समध्ये बोलवतात, लोकांनी मला एका सेलिब्रिटीसारख्या पदावर नेऊन बसवलं हे कदाचित त्या लोकांना पाहवलं नाही आणि त्यांनी आपसात एक कट रचला आणि मला बदनाम करण्याची एक मोठी षड्यंत्र पद्धतीची रचना केली. परंतु माझ्या गुरूंचा आशीर्वाद, माझ्या आईचं प्रेम आणि माझी जिद्द आणि ज्या व्यक्तीने माझा हात धरला होता त्या व्यक्तीचं मला मिळणारं खंबीर साथीचं प्रेम या चक्रव्यूहातून मला बाहेर घेऊन आलं.
अनेकांनी ठरवलं शिवलक्ष्मीला बदनाम करा, अनेकांनी ठरवलं शिवलक्ष्मीला खोडून टाका, अनेकांनी ठरवलं इतकं डिप्रेशनमध्ये घालवा, इतकं डिप्रेशनमध्ये घालवा की तिने सुसाईड केलं पाहिजे. हो, आणि याच पिरियडमध्ये या वयात 2 हार्ट अटॅक येऊन गेले. कारण आधी लोकांचा विचार करायचे, पण त्यावेळेस पुन्हा लक्षात यायचं की कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना. त्या लोकांकडे लक्ष देत होते की त्यांचं फक्त बोलायचं काम आहे, ना ते मला पोसायला येणार आहेत, ना माझ्या दुःखात रडायला येणार आहेत, ते फक्त मी बदनाम झाल्यावर हसायला येणार आहेत. त्या लोकांकडे लक्ष देत मी डिप्रेशनमध्ये जात होते. आणि मी ठरवलं की नाही, आता या डिप्रेशनच्या आयुष्यातून बाजूला पडायचं. शिवलक्ष्मी, तू एक महंत आहेस आणि महंत या पदापासून तुला पुढे प्रचार प्रसार करायचा आहे. आणि मी तेच केलं. गुरूंच्या चरणी गेले आणि मी जो प्रचार प्रसार करत होते त्याची पोचपावती म्हणून मला महामंडलेश्वर घोषित केलं गेलं. आंतरराष्ट्रीय किन्नर आखाड्यामध्ये माझा हिंदू सनातन धर्माशी रिलेटेड प्रवास पाहून, माझं सामाजिक कार्य पाहून मला महामंडलेश्वर पदापर्यंत पोहोचता आलं. हे सगळं करत असताना सागरपासून शिवलक्ष्मी, शिवलक्ष्मीपासून महामंडलेश्वर शिवलक्ष्मी आणि महामंडलेश्वर शिवलक्ष्मी आता डॉक्टर महामंडलेश्वर शिवलक्ष्मी झाली. किती जण अभ्यास करतात, किती जण मोठे होतात, पण संघर्षाकडे कोणी लक्ष देत नाही. कारण सागरचं शिवलक्ष्मी होताना खूप लोकांनी पाहिलं, पण त्याच्या आतमध्ये असलेला संघर्ष कोणी पाहिला नाही. मी जेव्हा सोशल वर्कर म्हणून लोकांच्या समोर जाते ना, तेव्हा ट्रान्सजेंडर्सवर होणारे अन्याय सहन होत नाही. म्हणून त्या ट्रान्सजेंडर्सवर होणाऱ्या अन्यायांना मी नेहमी वाचा फोडते. इथेच कुठेतरी आपल्या पुण्यामध्ये ग्रीन स्क्वॉडमध्ये काम करणाऱ्या एका व्यक्तीला तिच्या प्रियकराने लग्नाचं आमिष दाखवलं, पैशांचा तिच्याकडे भरीमार असा पाठपुरावा केला आणि नाही देऊ शकली, म्हणून तिच्या साडीच्या पदराने गळा ओळून खून केला. कुणीच उभं राहिलं नाही, कुणीच त्याबद्दल बोललं नाही. त्यावेळी मी पाहिलेला संघर्ष, मी पाहिलेले दुःख मला सांगत होते की या राशीच्या जागेवरती कदाचित उद्या शिवलक्ष्मी असू शकते आणि अशा अनेक राशी तुझ्या समोर येणार आहेत. म्हणून किन्न यशोदय सामाजिक संस्था, ज्या संस्थेमध्ये मी काम करते, ज्या संस्थेचं मी काम करते, सुमेधा लिमण नावाच्या व्यक्तीच्या थ्रू ती संस्था रजिस्टर केली गेली. आणि मी संस्थेचं काम जेव्हा करायला सुरुवात केली तेव्हा सर्वात पहिला आम्ही मोठा न्याय जर कुणाला दिला असेल तर एका तृतीयपंथीयाला, जिचा तिच्याच साडीच्या पदराने जीव घेतला गेला होता. त्या आरोपीला आम्ही जेलपर्यंत पोचवलं आणि लवकर फाशीपर्यंतही पोचू. परंतु जेव्हा आयुष्यामध्ये मला फाशी घेण्याची वेळ आली होती तेव्हा कुणीच शिवलक्ष्मी मला दिसत नव्हती. जेव्हा माझ्या आयुष्यामध्ये मला सुसाईड करायची वेळ आली होती तेव्हा कोणी सपोर्ट करायला उभं नव्हतं. तेव्हा मला जगवलं लोकांच्या प्रेमाने, माझ्या आईच्या वात्सल्याने, माझ्या गुरूंच्या आशीर्वादाने. खूप जण आयुष्यात आली की ज्यांनी मला साथ दिली, खूप जण आयुष्यात आली ज्यांनी माझा विश्वासघात केला. पण ज्यांनी ज्यांनी साथ दिली ते आजही शिवलक्ष्मीच्या बरोबर उभे दिसतील. ज्यांनी ज्यांनी विश्वासघात केला ते आजही शिवलक्ष्मीला पाहायला तरसताना दिसतात. ज्यांनी विश्वासघात केला ते पुन्हा कधीही शिवलक्ष्मीच्या आजूबाजूला फिरकले नाही, कारण ते बरोबरी करू शकले नाही, म्हणून बदनामी करत राहिले. आयुष्यामध्ये नेहमी माणसाने वेगवेगळी वळणं घ्यावी, वेगवेगळ्या वळणांवर चालत राहावं. परंतु बदनामी करणारे आणि सपोर्ट करणारे या दोन्ही लोकांच्या मनातील जे गुपित आहे ते ओळखून आपल्या स्वतःला त्या रोडकडे नेलं पाहिजे. आणि त्या रोडवर किती ब्रेकर्स आहेत, किती टोल आहेत, किती सिग्नल्स आहेत याचा विचार केला पाहिजे. कारण तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला मागे खेचणारे ब्रेकर अनेक असतील. तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला पुढे जाऊ नको, आता तुला इथून पुढे काही मिळणार नाही आहे असं सांगणारे टोल भरपूर असतील. तुमच्या आयुष्यामध्ये आता हे तुझ्यासाठी नाही आहे असं सांगणारे सिग्नल्स भरपूर असतील. परंतु तुम्हाला कुठला रस्ता निवडायचा हे तुमचं तुम्ही ठरवायचं असतं. आणि आयुष्यामध्ये ज्या ज्या वेळी संकट आली त्या संकटांमध्ये मी आयुष्यामध्ये फक्त लोकांकडे पाहून जगले. कारण माझ्यासारखी अनेक जण आहेत की ज्यांना आयुष्यामध्ये दुःख आहेत. आज जेव्हा लोक माझ्याकडे येतात तेव्हा त्यांची दुःख सांगतात ना, त्यांचं दुःख पाहिल्यानंतर, ऐकल्यानंतर या डोळ्यातले अश्रू आपोआप ओघळायला लागतात. कारण मला आठवतात माझ्या आयुष्यातले संघर्ष. माणूस मोठा होतो ना, पण तो माणूस मोठ्या होण्यामागे त्याच्या संघर्षाची कोणी गाथा ऐकत नाही. आता
सागर मंथन एक दुहेरी जीवन प्रवास नावाचं मराठीमध्ये माझ्यावर पुस्तक लिहिलं जात आहे. तू और मैं नावाचं हिंदीमध्ये माझ्या आयुष्यावर पुस्तक लिहिलं जात आहे. परंतु त्या पुस्तकामध्ये माझ्या आयुष्यात काय घडलं आहे हे वाचून कळणार आहे का? माझ्या आयुष्यात काय काय त्यावेळी घडलं होतं ह्या भावना तुम्हाला मी व्हिडिओजच्या माध्यमातून सांगून त्या तुम्हाला कळणार आहेत का? नाही. कारण जेव्हा माणसाला मोठं व्हायचं असतं किंवा ज्या माणसाला आयुष्यामध्ये काहीतरी बनायचं असतं त्या माणसाला त्या दुःख, त्या भोग, ते यातना स्वतः सहन कराव्या लागतात. आणि हे सहन करत करतच सागरपासून शिवलक्ष्मी, शिवलक्ष्मीपासून महामंडलेश्वर, शिवलक्ष्मीपर्यंतचा प्रवास गाठला होता. आयुष्यामध्ये काही व्यक्ती आल्या ज्या व्यक्तींनी हात धरून ठेवले आणि मलाही वाटतं की तुमच्या आयुष्यात येणाऱ्या व्यक्तींना सोन्याची संधी म्हणून तुम्ही त्यांचे हात धरून ठेवा. नक्कीच तुम्ही आयुष्यामध्ये खूप मोठे होऊ शकता. आणि ग्रो मोशन्सच्या माध्यमातून मी माझ्या आयुष्याचा हा सगळा जीवनप्रवास सांगू शकले. खूप घटना आहेत ज्या मोकळ्या नाही सांगू शकत, खूप घटना आहेत ज्या कॅमेऱ्यावर नाही बोलू शकत, पण माझ्या डोळ्यातून येणाऱ्या अश्रूंनी माझ्या भावना तुमच्यापर्यंत पोहोचवल्याच असतील. जय श्री महाकाल. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका.